आजही जगात असे बरेच नेते आहेत ज्यांचा उल्लेख झाला की भीती, हुकुमशाही आणि क्रूरता आठवते. त्यापैकी एक नेता म्हणजे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन. 2011 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेला हा माणूस आज जगातल्या सर्वात रहस्यमय आणि निर्दयी नेत्यांपैकी एक मानला जातो. अशा या खतरनाक सनकी डोक्याच्या किम जोंग उनचे 5 सर्वात भयानक किस्से आणि वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी कैलास. आपण पाहत आहात विशेष भारी. किम जोंग उन हा केवळ नेता नाही तर भीती, दहशत याचा एक जिवंत प्रतीक मानला जातो. या किम जोंग उनचं सर्वात पहिलं भयंकर वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या शिक्षेच्या क्रूर पद्धती. किम जोंग उनला विरोध करणाऱ्यांना तो कोणत्या पद्धतीने संपवतो हे ऐकूनही तुमचा थरकाप उडेल. अनेक आंतरराष्ट्रीय अहवाल सांगतात की त्याने काही अधिकाऱ्यांना फाशी देण्यासाठी थेट अँटी एअरक्राफ्ट गन वापरली. म्हणजे सैन्य विमानं पाडण्यासाठी जी गन वापरली जाते त्या पद्धतीची तोफ त्यानं थेट माणसांवर सुद्धा चालवली. अक्षरशः या माणसांच्या शरीराचे तुकडे सुद्धा सापडले नाहीत. काही वेळा त्याने कैद्यांना मोठ्या कुत्र्यांच्या झुंडीसमोर फेकून दिलेलं होतं, जेणेकरून या माणसाला कुत्रे लचके तोडून तोडून ठार मारतील. हे सर्व कशासाठी केलं जातं तर लोकांना घाबरवण्यासाठी आणि त्याची अन्यायी सत्ता टिकवण्यासाठी. उत्तर कोरियात कोणत्याही क्षणी एखाद्याचं जीवन संपू शकतं एवढी भीती आणि सततचा धाक त्यानं त्याच्या देशामध्ये ठेवलेला आहे. नव्हे, ही त्याच्या कामाची पद्धतच आहे. किम जोंग उनचं दुसरं अन्यायी कृत्य म्हणजे त्याने आपल्या कुटुंबाला दिलेली निर्दयी वागणूक. 2013 मध्ये किम जोंग उनने आपल्या सत्तेसाठी सर्वात मोठं पाऊल एक उचललेलं होतं. ते म्हणजे त्याने स्वतःच्या काकाला म्हणजे जांग सॉंग थाएक यालाच देशद्रोहाचा आरोपी ठरवून अक्षरशः ठार केलं. फक्त काका नाही तर त्यानं त्याचं सर्व कुटुंबच संपवलं. हा जांग सॉंग थाएक हा त्याचा काका असा व्यक्ती होता ज्याने किमला लहानपणापासूनच राजकीय प्रशिक्षण दिलेलं होतं, घडवलेलं होतं आणि त्याच व्यक्तीला किमने नंतर धोका देऊन मारलं, त्याचा खात्मा केला. कारण किमसाठी सत्ता हा एकमेव धर्म आहे किंवा सत्तेपुढं त्याला कुटुंब, नाती, रक्ताची नाती किंवा कोणीही दिसत नाही. त्याला फक्त एकच गोष्ट महत्त्वाची वाटते, ती म्हणजे सत्ता. जर हा किम आपल्या गुरुस्थानी असलेल्या काकाला सोडत नसेल तर मग बाकी जनतेला कसं काय सोडणार याचा विचार आता तुम्हीच करू शकता. किम जोंग उनचं अजून एक दुष्कृत्य म्हणजे त्याचं तिथल्या लोकांवर असलेलं संपूर्ण नियंत्रण. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, अशा या हुकुमशाही राजवट असलेल्या उत्तर कोरियामध्ये सामान्य माणसांचं जीवन नेमकं कसं असेल. तर तिथे लोकांना फक्त एकच गोष्ट माहीत असते, ती म्हणजे दहशत. किम जोंग उन हा देवासारखा असतो त्यांच्यासाठी. इंटरनेट बहुतांश वेळेला बंद असतं. मोबाईलवर फक्त राज्याकडून किंवा त्यांच्या देशाकडून जे काही कार्यक्रम प्रसारित केले जातात तेवढे दाखवण्याची मुभा असते. परदेशी चित्रपट पाहिले तर किम जोंग उन त्या प्रेक्षकाला थेट तुरुंगात पाठवू शकतो. तसेच तिथल्या सरकारवरती जोक विनोदसुद्धा करता येत नाही. अगदी अशा प्रकारे सरकारवर जोक केला तर त्याला फाशीसुद्धा दिली जाऊ शकते. मुलं शाळेत जातात तेव्हा त्यांना गणित शिकवलं जातं, पण उदाहरणं देखील अमेरिका या देशाच्या विरोधातली असतात. जसे की जर अमेरिकन सैनिक 5 मारले आणि त्यात अजून 3 मारले तर एकूण किती सैनिक अमेरिकेचे मारले, अशा पद्धतीची उदाहरणं तिथं दिली जातात. शाळेत, कॉलेजमध्ये, रस्त्यावर, कामावर, प्रत्येक ठिकाणी केवळ किमची स्तुती करावी लागते आणि अशा पद्धतीनं त्याची स्तुती करणं हे कंपल्सरी केलेलं आहे. उत्तर कोरियामधील लोकांना बाहेरच्या जगाचं खरं रूपच माहिती नसतं, एवढी तिथे माहितीच्या प्रसारणावर बंधने आहेत. एकदा का जर एखाद्यानं नियम तोडला तर फक्त त्यालाच नव्हे तर त्याच्या पुढील 3 पिढ्यांना सुद्धा तिथे शिक्षा केली जाऊ शकते. म्हणजे मुलं, नातवंड याच्यासोबत त्याची पुढची पिढी अजून असेल तर त्यांना सुद्धा तुरुंगात पाठवलं जाऊ शकतं. उत्तर कोरियामधील एकूणच ही सगळी व्यवस्था म्हणजे जणू एक विशाल तुरुंग आहे आणि किम जोंग उन हा या तुरुंगाचा जणू काही कारभारीच आहे. किम जोंग उनचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे भुकेल्या जनतेसमोर तो श्रीमंतीचं ओंगळवाणं प्रदर्शन करत असतो. उत्तर कोरियातील लाखो लोक उपासमारीत जगत असतात. तिथे अनेक ठिकाणी लोकांना एक वेळचं जेवण देखील मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये किम जोंग उन हा तिथला जो हुकुमशहा आहे तो अत्यंत अलिशान जीवन जगत असतो. त्याच्याकडे महागड्या गाड्यांचा ताफा आहे. रोल्स रॉयस असेल, मर्सिडीज असेल, अशा अनेक अलिशान गाड्यांचा तो त्याच्या जीवनशैलीमध्ये वापर करताना दिसून येतो. तसेच
तो एका गुप्त ट्रेननं सुद्धा प्रवास करतो, जी आतून अगदी 5 स्टार हॉटेल म्हणजेच पंचतारांकित हॉटेलसारखी सजलेली असते। त्याचे बंगले, प्रायव्हेट आयलँड्स या ठिकाणी त्याच्या सतत दारूच्या पार्ट्या सुरू असतात आणि याची चर्चा संपूर्ण जगभरात होत असते। उत्तर कोरियामधील लोक उपाशी असतात, पण त्यांचा हा नेता हुकुमशहा असलेला किम जोंग उन मात्र जगातल्या सर्वात महागड्या जेवणाचा आनंद घेत असतो। या सगळ्या उदाहरणावरून असं स्पष्ट दिसतं की त्याला स्वतःच्या सुखामध्ये रस आहे, पण प्रजेच्या दुःखाची त्याला अजिबात फिकीर नाही किंवा त्याचा त्याला फरकसुद्धा पडत नाही। किम जोंग उनचं 5वं खतरनाक वैशिष्ट्य म्हणजे त्यानं जगाला अण्वस्त्र युद्धाचा सतत धाक दाखवलेला आहे। उत्तर कोरियाचा हा हुकुमशहा असलेला किम जोंग उन वारंवार क्षेपणास्त्र चाचण्या करत असतो। अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान यांना तो सतत इशारा देत असतो की आम्ही तुमच्यावरती अण्वस्त्रांचा हल्ला करू शकतो। काही वेळा तर तो जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला सुद्धा अणुयुद्धाची धमकी द्यायला मागे पुढे पाहत नाही। तो आपल्या शत्रूंना घाबरवण्यासाठी अशा या शस्त्रांचा वापर करतो आणि त्यामुळे त्याचे जे शेजारचे देश आहेत, दक्षिण कोरिया असेल आणि इतर देश असतील, हे सतत भीतीच्या छायेखाली वावरताना दिसून येतात। मंडळी, किम जोंग उनचे हे 5 किस्से आणि वैशिष्ट्य आपल्याला असं दाखवतात की तो केवळ एक नेता नाही, तर भीती आणि दहशतीचं दुसरं नाव आहे। त्याच्या कारभारात माणुसकीला कसलंही स्थान दिसत नाही। त्याची सत्ता टिकवण्यासाठी तो लोकांचं जीवन, स्वातंत्र्य, नाती-गोती या सगळ्याचा तो बळी घेताना दिसून येत आहे। आज जगभरामध्ये लोकशाही, मानवी हक्क, स्वातंत्र्य याची चर्चा होत असते, मात्र उत्तर कोरिया मात्र आजच्या काळात सुद्धा एका अत्यंत भयंकर काळोखात आहे असं बोललं जातं। ते यामुळेच तर मंडळी, किम जोंग उनची ही हुकुमशाही प्रवृत्ती आणि त्याचे उत्तर कोरियासह शेजारील शत्रू देशांना असलेली भीती याबाबत तुम्हाला काय वाटतं? आपले मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। अजून कोणत्या विषयांवर आपल्याला असे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। विशेष बारीचं फेसबुक पेज फॉलो करा। धन्यवाद।